नागपूर जिल्ह्यामध्ये जुलैचा 15 उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम धोक्यामध्ये आलाय। पावसाअभावी सोयाबीन पिकं करपू लागलेली आहेत। पानांचा रंग पिवळा पडतोय। परिणामी बियाणं, खतं आणि मशागतीसाठी केलेली गुंतवणूक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वेळीच सतावू लागली आहे। पुढचे 4 ते 5 दिवसही चांगल्या पावसाची शक्यता नसल्यानं दुबार पेरणीचे संकट आणखी गडद झालेलं असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या। पावसाचं पुन्हा पुनरागमन होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवला होता। मात्र आता 15 जुलै निघून जाण्याच्या तयारीत असतानाही अजूनपर्यंत कुठेही पावसाचं आगमन होणार असल्याची चिन्हे नाहीये। हवामान विभागाचा जर विचार केला तर त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील 4 ते 5 दिवस पुन्हा पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता नाही, कारण कुठेही पाऊस पडण्यासाठी आवश्यक जी स्थिती असते ती स्थिती कुठेही तयार झालेली नाही। त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता फार धुसर असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये सध्या जी बियाणं पेरलेली आहेत त्यांना आजच नाही तर आत्ताच्या घडीला जे आहे ते पावसाची आवश्यकता आहे। सध्या मी आहे सोयाबीनच्या या पिकांच्या जी पेरणी झालेली होती त्या शेतामध्ये, आणि ही सोयाबीनची जी बियाणे पेरल्यानंतर छोटी जी रोपटे आली आहेत ती आता देखील पाऊस पडल्याने त्यामुळे पिवळी पडून राहिलेली आहेत। आणि काही दिवस जर पाऊस पडला नाही किंवा काही तास पाऊस जर पडला नाही तर ही पिकं जी आहेत ती आता करपण्याची आणि पूर्णपणे ही पिकं जी आहेत ती वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण पावसाची गरज जी आहे ती लगेच आहे। पावसाचा जो स्पेल आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे। 8 ते 10 दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता या पेरलेल्या पिकांवर पडत असल्याचं दिसून येतं। त्यामुळे आता बळीराजा जो आहे तो चिंतेत आलेला आहे आणि त्याला आता पाऊस नाही आला तर दुबार पेरणीची शक्यताही आता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे वेळीच काळजी घेणे आणि सरकार आता या शेतकऱ्यांच्या बाबतीत नेमकी काय पावलं उचलतात त्याकडे आता या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।